सकल राजपूत समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस येथील महाराणा प्रताप उद्यानात राणा संगाजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी कंवरसिंग बैनाडे, पदमसिंह राजपूत, जगतसिंह परिहार, विजयसिंह झाला, विजयसिंह परदेसी, महाजन चुंगडे, विक्रम पवार, सुदाम राजपूत, विजय महेर, LD ताटू, महेंद्र बारवाल, चंदा चुंगडे, भाग्यश्री राजपूत, रेखा काकरवाल, भारती राजपूत, प्रतापसिंह चौहान, विशाल चौहान, महेंद्र ठाकूर, भीमसिंग कहाटे, सुभाष महेर, विजू मारक, शिवसिंग डोंगरजाळ यांच्यासह सकल राजपूत समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला 18 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे। आज 12 एप्रिल राणा सांगाजी जे महान योद्धा होते त्यांच्या जयंतीनिमित्त इथं महाराणा प्रतापच्या कॅनॉट गार्डनमध्ये सगळे समाज बांधव त्यांना जयंतीनिमित्त इथं सगळे उपस्थित आहे। समाजाचे शहरवासी जवळजवळ 200 लोक इथं आलेले होते। त्यांची जयंती आम्ही आज मनवली राणा सांगाजींची। कॅनॉट गार्डन इथे जे आपण बघताय वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा उभी राहिलेला आहे। या गेल्या 35 वर्षापासून राजपूत समाजाचा संघर्ष होता, ते संघर्ष 18 तारखेला पूर्ण होत आहे। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब येत आहे। तसेच महाराणा प्रतापचे वंशज लक्षराज सिंह मेवाड राणा नरेश हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पण येत आहेत। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना हे पण उपस्थित राहत आहे। सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढावी, जेणेकरून खूप काही आम्हाला महानगरपालिकानं गव्हर्नमेंटनी जे काही सरकार आहे त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे। आपले जे गार्डन दिसत आहे आज इथं आयुक्त साहेब जी श्रीकांत यांनी वारंवार आम्ही निवेदन दिलं की त्यांनी लगेच पटकीने कामं केलेली आहे आमचे, त्यांचं पण या कामाला खूप मोठं हातभार आहे। म्हणजे महानगरपालिकेचं वैयक्तिक त्यांचं नाही, महानगरपालिकेचं सर्व समाज बांधवांना शहरवासियांना जे महाराणा प्रताप जे हिंदू लोक आहे, जे महाराणा प्रतापला मानणारे लोक आहे, सर्व लोकांना हात जोडून विनंती करतो की शहरातले आपल्या 18 तारखेला 4-4:30ला इथं यावे। खुर्च्या टाकलेल्या असेल, सगळी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी इथं येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी यावे असं मी त्यांना नम्र विनंती करतो सकल समाजातर्फे।